हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत प्लेस आणि फेस व्हॅल्यू. तर नंबरची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय? तर प्लेस म्हणजे काय? थोडक्यात जागा, मराठीमध्ये जागा. तर प्लेस म्हणजे तो नंबर कोणत्या प्लेसवरती, कोणत्या जागेवरती आहे त्यावरून त्याची प्लेस व्हॅल्यू ठरते. प्लेस ऑफ द डिजिट इन अ गिवन नंबर म्हणजे कोणत्या जागेवरती तो नंबर दिलेला आहे त्यावरून त्याची प्लेस व्हॅल्यू असते. म्हणजे वन्सच्या जागेवर आहे, टेन्सवर आहे, 100वरती आहे का 1000वरती आहे, त्याला आपण त्याची प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो. त्यानंतर फेस व्हॅल्यू म्हणजे काय? तर फेस व्हॅल्यू म्हणजे तो नंबर तो स्वतःच, म्हणजे आता मराठीमध्ये आपण फेसला चेहरा असं म्हणतो. हा फेस म्हणजे तोच नंबर सेम ॲज इट इज. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज द नंबर इटसेल्फ, म्हणजे तो नंबर स्वतःच असतो, त्याचे फेस व्हॅल्यू. म्हणजे 2चा फेस काय असणार? आता आपण इथे एक्झाम्पलमध्ये पाहूया. 24. आता इथं 4चा फेस काय? 4च आहे. 2चा फेस काय? 2च आहे. आणि 4 कोणत्या प्लेसवरती आहे? तर वन्स. आपण काउंट करताना राईट साईडनी लेफ्ट साईडला जातो, मग इकडे कोणते नंबर्स आहेत का? नाही. मग 4 आपण हा वन्स नंबरवरती घेणार, मग याची प्लेस व्हॅल्यू काय बनणार? 4ची 4च. आणि 2 हा कोणत्या नंबरवरती आहे? तर टेन्स नंबरवरती. 1 आणि टेन्स नंबरवरती आहे, म्हणून 2ची प्लेस व्हॅल्यू काय बनणार? 20. याला आपण असं पण लिहू शकतो, 4 वन्स आणि 2 टेन्स. ओके, याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. तो नंबर स्वतःच जो असतो ते फेस व्हॅल्यू त्याची तो नंबरच असतो. प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्या नंबर कोणत्या जागेवरती आहे, वन्सवरती आहे का टेन्सवरती आहे का 100वरती आहे, त्यावरून त्याची प्लेस व्हॅल्यू ठरते. ओके, तर त्यासाठी आपल्याला हा तक्ता आला पाहिजे. वन्स, टेन्स, 100 आणि 1000. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता इथे 2 कोणत्या प्लेसवरती आहे? वन्स प्लेसवरती आहे, मग आपण इथे 2च लिहिणार. आता 3 कोणत्या प्लेसवरती आहे? आता कसं ओळखायचं? 3च्या पुढे इथे किती नंबर्स आहेत? 1 नंबर आहे की नाही, 1 नंबर आहे की नाही, मग तेवढे 0 त्याच्या पुढे द्यायचे. काय बनलं? 30. मग 30 कोणत्या ह्याच्यात जाणार? टेन्समध्ये जाणार. मग इथे वन्समध्ये 2, टेन्समध्ये 3. आता 5च्या पुढे किती नंबर्स आहेत? 1 आणि 2 नंबर्स आहेत की नाही, मग 2 0 आपण इथे ॲड करणार. हा काय बनला? 500. मग 100च्या प्लेसवरती गेला, याचं 100 लिहिणार. 100च्या प्लेसवर लिहिणार आपण याला. त्यानंतर 2च्या पुढे किती नंबर्स आहेत? 1 2 3 नंबर्स आहेत की नाही, राईट. हा कोणता 2 नंबर्स आहेत, मग हा काय बनला? 2000 म्हटलं की नाही, मग 1000च्या पुढे पण 3 0 असतात, 2च्या पुढे पण 3 0 आहेत, मग हा काय बनला? 2000 बनला, म्हणून हा 1000च्या प्लेसवरती गेला. लक्षात आलं? 2च्या पुढे एकही नंबर नाही, मग 2 हा वन्सवरती राहणार, मग हा वन्सच्या 3च्या पुढे किती 0 आहेत? 1 0. 10च्या पुढे पण 1 0 असतो, म्हणून हा 10च्या प्लेसवरती गेला, मग ते 3 लिहिलं. 5च्या पुढे किती नंबर आहेत? 1 आणि 2, म्हणून त्याच्या पुढे आपण किती नंबर 0 ॲड केले? 1 आणि 2 0 ॲड केले, मग हा 100 बनला, राईट. 100च्या पुढे किती 0 असतात? 2. मग हा काय? 5च्या पुढे पण किती 0 आहेत? 2. मग हा 500 बनला, मग 100च्या प्लेसवरती हा गेला. त्यानंतर 2च्या पुढे किती नंबर्स आहेत? 1 2 3. मग 3 0 आपण इथे लिहिणार. 1 2 3 0 लिहिलं. मग हा काय बनला? 1000च्या पुढे किती 0 असतात? 1 2 3. ओके, 1000 म्हटल्यानंतर 3 0 द्यावे लागतात, मग इथे पण 3 0 आले, मग हा काय बनला? 2000. म्हणून हा 2 हा 1000च्या प्लेसवरती गेला. लक्षात आलं? त्यानंतर आता आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया. नंबर घेऊया एखादी. 5 4 6 7. आता इथे पहा, 7ची फेस व्हॅल्यू काय बनली? 7ची फेस व्हॅल्यू काय असणार? तो नंबर ॲज इट इज असणार, 7 7च असणार. 7ची प्लेस व्हॅल्यू काय असणार? तो त्याच्या पुढे एकही नंबर नाही, तो वन्स प्लेसवरती आहे, म्हणून वन्स.
सिक्सची फेस व्हॅल्यू काय बनणार 6च असणार. त्याच्या पुढे किती नंबर्स आहेत 1, तो काय बनला 6च्या पुढे किती नंबर आहे 1, मग 1 0 आपण देणार. हा काय बनला टेन्स बनला ना, 6 टेन्स प्लेसवरती आहे. 4ची फेस व्हॅल्यू 4च असणार. त्याची प्लेस व्हॅल्यू किती नंबर्स आहेत पुढे 1 आणि 2, 4च्या पुढे किती नंबर आहेत 2 नंबर्स आहेत. मग आपण ते 2 0 लिहूया. हा काय बनला आता 100मध्ये 2 0 असतात, मग हा काय बनला 400. मग हा कोणत्या नंबरवरती प्लेसवरती जाणार 400, 100च्या प्लेसवरती जाणार 400. त्यानंतर 5चा फेस व्हॅल्यू काय असणार सेम असणार 5च. आणि कोणत्या प्लेसवरती आहे तो कसं पाहायचं, त्याच्या पुढे किती नंबर्स आहेत 1 2 3, 3 नंबर्स आहेत. मग आपण 3 0 ॲड करूया 1 2 3. 1000मध्ये 3 0 असतात म्हणून 5, आता हा 1000 याच्या पुढे पण 3 0 आहेत, मग हा काय बनला 5000 बनला. हा कोणत्या प्लेसवरती गेला 1000च्या. समजलं. आता लिहिताना आपण याला असं शॉर्टमध्ये 1s लिहितो, 100ला H लिहितो, पुन्हा टेन्सला T लिहितो आणि 1000ला TH लिहितो. लक्षात आलं. तुम्हाला मॅथ शिकण्याआधी हा प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच तुम्हाला ॲडिशन 2 नंबर 3 नंबरचे ॲडिशन असतील, सबस्ट्रॅक्शन असतील, मल्टिप्लिकेशन असेल हे लक्षात येतील. तर हे तुम्ही पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.